आज आपल्याला परखडप्रमाणे दिसते। आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या वॉर्डामध्ये भ्रष्टाचार केला, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत मुंबईची तिजोरी खाली करायचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विकास कामाचे पैसे काढून स्वतःची खिसे आणि स्वतःचे घर भरायचं काम केलं, आज वेळ आली आहे या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकायची आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार निवडून सत्तेमध्ये पाठवण्याची। आणि मित्रांनो, हेच बोलत असताना आपण जर आपल्या एरियाकडे बघितलं तर आपल्या एरियामध्ये बरीचशी अशी कामं आहेत जी झालेली नाही। बरेचसे अजून एसआरएचं काम थांबलेले, मोठे एसआरएचे प्रकल्प थांबले आणि इकडे बिल्डर येऊन आपल्याला धमक्या देतात। आणि जे एसआरएची कामं झाली, जी बिल्डिंगला झाले, तिथे पण काय अवस्था आपल्याला दिसते। एसआरए मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा वेचकाचा प्रॉब्लेम आहे, सोय सुविधा नाहीयेत आणि मोठ्या प्रमाणात एसआरए मध्ये कचरा हा प्रॉब्लेम आहे। जर आपण आपल्या नगरसेवकाला सांगितलं की एसआरएचा प्रॉब्लेम सोडवून दे, तर तो म्हणतो की एसआरए माझ्या हातीत नाहीये, एसआरएचं मी काम नाही करू शकत। अरे काम नसेल करू शकत तर खुर्ची कशाला अडवून बसलाय रे भावा, खाली कर। आम्ही आमच्या ज्योतिताई पाठवतो, त्या बरोबर तुमची कामं करून देतील आणि आपल्या वॉर्डाचा विकास करतील, हे मी तुम्हाला ऑन कॅमेरा वंचितच्या स्टेजवरनं सांगतो। दुसऱ्या बाजूला आपल्या इकडे पाणी येत नाही, पाणी आलं तर त्या पाण्याची वेळ नक्की नाही, साफ पिण्याचं पाणी येत नाही। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांना गवाही देतो की ज्योतिताई निवडून आल्यानंतर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल। दुसऱ्या बाजूला अजून असे बरेचसे रस्ते ज्याची कामं झालेली नाहीयेत, रस्त्याची कामं नाकारली, नाल्यांची साफसफाई बऱ्याच ठिकाणी होत नाही। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्या एरियामध्ये एक चांगलं मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड सुद्धा नाहीये आणि इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांसाठी जे शौचालय सुरू करायला हवं होतं ते चांगलं शौचालय पण सुरू केलेलं नाही। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर लाल डोंगर इतर परिसरामध्ये, चिखलवाडी असेल इतर परिसरामध्ये चांगले रस्ते बांधून देण्याचं काम आणि रस्ते बनवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सगळ्यात पहिले करेल। नाल्याची साफ स्वच्छता करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी घेऊन चांगला कचऱ्याचं व्यवस्थापन करून, एसआरए असो, झोपडपट्टी असो, स्लम्स असो, बिल्डिंग असो, अख्ख्या वॉर्डामध्ये कचरा वेचक करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करून आपल्या वॉर्डामधल्या कचऱ्याचा कायमस्वरूपी मार्ग हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्योतिताई नक्कीच करते। आणि मित्रांनो, आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर आज आपले एक नगरसेवक आहेत जे कधी आपल्या समोर येत नाही, जे निवडून आल्यानंतर आपल्याला दिसले पण नाही, किंवा आपण त्यांना जर विचारलं कामं करायला तर ते त्यांचे हात वर करतील। आणि दुसऱ्या बाजूला आज वंचित बहुजन आघाडीकडनं ज्योती स्वप्नील वाघमारे या उभ्या आहेत, स्वप्नील दादा त्यांच्या बरोबर आहे। आणि आज नगरसेवक नसतानाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं करून दिली। रुग्णालयासाठी मोफत आणि माफक सेवा ही स्वप्नीलदादांनी चालू करून दिलेली। प्रत्येक परिस्थितीमध्ये सहकार्य करणं आणि मदत करणं हे या दोघांचं नेहमी काम राहिलेलं आहे। युवकांसाठी रोजगार संधी मिळवून देणं आणि मिळवणं हे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलंय। त्याचबरोबर इकडे महिलांना शिलाई मशीन वाटप करून देणं हे सुद्धा स्वप्नीलदादा आणि ज्योतिताईंनी आपल्याच भागामध्ये केलंय। त्यांनी स्वतःच्या खर्चामधनं, ते नगरसेवक आहेत का, आमदार आहेत का, खासदार आहेत का, यांना निधी येतो का शासनाचा कुठला, नाही, तरी स्वतःच्या पैशातनं, स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून, स्वतःचे पैसे वापरून यांनी लाल डोंगर चिखलवाडी एरियामध्ये रस्ते बांधण्याचं काम केलंय आणि कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याचं काम केलेलं आहे। महिलांसाठी शौचालय बांधण्याचं काही भागामध्ये काम केलंय आणि जे काम राहिले ते नगरसेवक झाल्यानंतर नक्कीच करण्यात येईल, हे मी तुम्हाला त्यांच्या वतीने आश्वासन देतो। आणि तेच बोलत असताना आपल्या सर्वांना आठवत असेल की कोविड काळामध्ये जेव्हा इकडचे सगळे लोक 2-2 ऑक्सिजन सिलेंडर आणि 3-3 मास्क लावून स्वतःच्या घरांमध्ये बसले होते, तेव्हा स्वप्नील दादा, ज्योतिताई आणि त्यांची टीम राशन वाटप, पीपीई किट वाटप, मास्क वाटप, औषधं वाटप, रेमडेसिवीर वाटप आणि त्याचबरोबर जेव्हा कोरोनाची लस आली तेव्हा लसीकरणाचा कार्यक्रम यांनी कोरोना काळामध्ये तमाम नागरिकांसाठी केला होता।
आता आपल्या सर्वांना ठरवायचंय की जे लोक नगरसेवक नसताना पण आपली कामं करतात का जी लोक नगरसेवक असून कामं करत नाही, यांच्यापैकी आपल्याला कोण निवडून द्यायचं. कारण एका बाजूला असे माणूस व्यक्ती आहेत जे आपल्यावरती कोणतीही अन्याय अत्याचार हो, आपल्यावरती कोणतीही अडी अडचणी हो, आपल्या पोरांवरती कोणतीही अडचणी हो, कोणतीही परेशानी हो, तर स्वप्नील दादा आणि ज्योतिताई आपल्यासाठी नेहमी उभे राहतात. पोलिसांचे काठ्या खाण्याचं काम असो, पोलिसांच्या केसेस अंगावर घेण्याचं काम असो, इकडचे भाजप असो, मनसे असो, शिवसेना असो किंवा इकडची RSS असो, यांच्या गुंड्यांची कार्यकर्त्यांची लढून आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आणि समाजाचं आणि चळवळीचं आजपर्यंत काम करत आलेले स्वप्नीलदादा आणि ज्योतिताई उभे आहेत. आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा समाजाने घडवलेला कार्यकर्ता, जेव्हा चळवळीने घडवलेला कार्यकर्ता उभा राहतो, तेव्हा त्यांना निवडून द्यायची जबाबदारी कोणाची राहते? तुमच्या सर्वरीची, चळवळीची आणि समाजाची. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की समोर चोर, लुटारे, लबाल, लांडगे उभे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांचे काम करणारी आणि मदत करणारी ज्योतिताई आणि स्वप्नीलदादा उभे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांनी कोणाला निवडलं पाहिजे? जी आपली कामं करतात, जी आपली मदत करतात. आणि दुसऱ्या बाजूला मी अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या सर्वांना नेहमी माहिती असेल आणि नेहमी आश्चर्य वाटतं की बाळासाहेब आंबेडकर एवढा मोठा दौरा कसा करतात, एवढं अंतर सहजपणे कशाला का. तर मी आपल्याला एवढंच सांगतो की यांच्याच घरातली लोक, यांच्याच बरोबरची लोक ही नेहमी बाळासाहेब आंबेडकरांचे सारथी म्हणून त्यांच्याबरोबर फिरत राहतात, त्यांच्याबरोबर नेहमी असतात. आणि बाळासाहेब आंबेडकर एवढे मोठे दौरे करून वेगवेगळे ठिकाणं पोहोचू शकतात ते ह्यांच्यामुळे, ह्यांच्या काकांमुळे, ह्यांच्या बाबांमुळे, ह्यांच्या वडिलांमुळे आणि यांच्याच घरातल्या लोकांमुळे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करायला आलोय की ही सीट पक्षाची सीट जरी असली, समाजाची सीट जरी असली, चळवळीची सीट जरी असली, तरी ही सीट आपल्या घरातली सीट आहे. आणि आपल्या घरातली सीट असल्यामुळे आम्ही इगो पे बात आहे, आन बान शान लावून, पूर्ण दम लावून आपल्या सर्वांना विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही वंचित बहुजन आघाडीची सीट काढायची आहे म्हणजे काढायची आहे. आणि भाऊ माझं झालं की तुझं माहित देतो, 15 तारखेला निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत तू घोषणा दे. आता फक्त मला 2 मिनिटं बोलू दे भाऊ, मलापर्यंत 5 पर्यंतच वेळ. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं सर्वांसमोर आज शिंदे गट आणि भाजप एका बाजूला होते. बाबासाहेबांचं संविधान धोक्यामध्ये टाकण्याचं काम या भाजपने केलं होतं. आणि याच निवडणुकीमध्ये बघा की जिथे उमेदवार नाही तिथे बिनविरोध निवडणूक करायचा प्रयत्न केला, उमेदवारांवरती पैसे टाकण्याचा प्रयत्न केला, दबाव देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि दमदाटी करून, दबाव टाकून, प्रेशर टाकून सुद्धा बऱ्याच ठिकाणी उमेदवार बागे टाकण्याचा प्रयत्न केला. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याच मुंबईमध्ये बिनविरोध हे निवडणूक झाल्यात आणि नगरसेवक निवडून आले. आता मला एक गोष्ट सांगा की जेव्हा बिनविरोध निवडणुका होतात तेव्हा तो लोकशाहीचा अपमान असतो. कारण बिनविरोध एक नगरसेवक जेव्हा निवडून येतो तेव्हा लोकांना मतदानाचा अधिकारच नाही मिळत. आणि मग जर लोकांच्या मतदानाशिवाय जर एक कार्टून कोणतरी आयटम निवडून गेला तर त्याला आपण लोकप्रतिनिधी मानणार का? आणि दुसऱ्या बाजूला माझं इलेक्शन कमिशन आणि भाजपला चॅलेंज आहे, तुम्ही इतका निवडणुकांपासून घाबरता कशाला? बिनविरोध कशाला करताय? भाजप वर्सेस नोटा करून दाखवा. आम्ही सगळे नोटा चालवून भाजपचा पराभव सुद्धा करून दाखवू शकतो. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो हे समजून घ्या, जर निवडणूक प्रक्रिया होत नसेल आणि माणूस निवडून जात असेल, जर लोकांना मतदान करायचाच अधिकार नसेल मिळत आणि जर लोक निवडून जात असतील तर तो लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे की नाही? आणि तो सहन करणार आहोत का? म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या वॉर्डामध्ये भाजप आणि शिंदे सेनेला पाडायचंय म्हणजे पाडायचंय. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो, भाजपने अजून एक राजकारण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू केलं, हिंदुत्वाचं ठेकेदारी बनले. आणि सर्वांना जाऊन सांगतात धर्म खतरे में है, हिंदू खतरे में है. पण मला एक सांगा, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदू कुठला खतऱ्यात आला?
इकडे तुमच्या सोयी सुविधा खतऱ्यामध्ये, तुम्हाला जी वीज येते ती खतऱ्यामध्ये, आपल्या घराला जितकं 2 तास फक्त पाणी येतं, उद्या ते पाणी थांबलं तर ते खतऱ्यामध्ये. आपल्या महानगरपालिकेची जे शाळा नाही टिकून राहिली तर तुमच्या लेकरांचं शिक्षण खतऱ्यामध्ये. आणि जर या एसआरएच्या लबाड लांडग्या बिल्डर्सनी आपल्या घरावरती कब्जा केला तर आपलं घर खतरे में है. म्हणून हिंदू खतरे में नहीं है, हमारी जिंदगी खतरे में है. और ये इलेक्शन हमारी जिंदगी बचाने की इलेक्शन है. ये इलेक्शन हमारी वॉर्ड की तरक्की करके हमारी जिंदगी बदलने की इलेक्शन है. आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचं की इकडे खूप मोठा एसआरएचा प्रकल्प येणार आहे आणि खूप लोकांची घरं ही धोक्यामध्ये आहे. आणि आपल्याला मी एक गोष्ट सांगतो की आपल्याच परिसरामध्ये जर आपण बघितलं तर मेट्रो लाईन MMRDAच्या लाईन कटिंग मध्ये, हायवेच्या लाईन कटिंग मध्ये, रेल्वेच्या लाईन कटिंग मध्ये कितीतरी लोकांची घरं ही जाणार आहेत, कितीतरी लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत. आणि जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर आहोत, हे मी आपल्या सर्वांना, कारण आपण सर्वांनी मुद्दा समजून घ्या. आज आपण इतर सर्व पक्ष बघितले तर इतर पक्षांमध्ये प्रत्येकाचे बिल्डरांशी हे संबंध आहेत. बिल्डरांच्या पैशांवरती हे राजकारणी जगतात किंवा बिल्डरांच्या दबावाखाली ही लोक जगतात. सगळ्यांचे हेवे दावे, सगळ्यांचे लागे लागे हे बिल्डरांशी आहेत. आणि मी नाव घेऊन सांगतो, राज ठाकरे यांचे नातेवाईक सुगी बिल्डर. सुगी बिल्डर बघितले असेल आपण, झाडाचं चित्र असेल सुगी, दादरला सगळीकडे शिवाजी पार्क लावलंय, शिवाजी पार्क त्यांचा परिसर सुगीवाल्यांचा. आता सुगी बिल्डर हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या घरातले नातेवाईक आहेत. उद्धव ठाकरेंचे आणि शरद पवारांचे अडाणी कन्स्ट्रक्शनशी संबंध आहे. शिर्के बिल्डर एसआरएचं काम करतात, एकनाथ शिंदेच्या पक्षात. मंगल प्रभात लोढा मुंबईमधला सगळ्यात मोठा बिल्डर, डायरेक्ट भाजपचा पदाधिकारी आणि निवडून आलेला सदस्य. पण वंचित बहुजन आघाडीमध्ये एकही बिल्डर नाहीये आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकही कार्यकर्ता हा बिल्डराच्या पैशावरती जगत नाहीये, ही आपण सर्वांनी वस्तुस्थिती समजून घ्या. म्हणून या मुंबईमध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने एसआरएच्या विरुद्ध मोर्चा काढला असेल तर तो फक्त एकाच पक्षाने काढलाय, त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून जर इकडच्या बिल्डरांशी लढून कोण आपली घरं वाचवणार असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच लढू शकतं. आणि मी आपल्या सर्वांना ज्योतिताईंच्या वतीने, स्वप्नीलदादांच्या वतीने आश्वासन देतो की MMRDAची लाईन असो, मेट्रोची लाईन असो, रेल्वेची लाईन असो, हायवे असो, जर आपलं घर ह्या रोड कटिंग मध्ये, रेल कटिंग मध्ये जात असेल तर जोपर्यंत ह्याच भागामध्ये 500 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आपल्याला हवं तसं घरामध्ये पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं घर सोडायला कोणीही भाग पाडू शकणार नाही. हे वंचित बहुजन आघाडीचा आपल्या सर्वांना वादा आहे, प्रॉमिस आहे आणि आश्वासन आहे. आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणावरती गुंडागर्दी चालते बिल्डरांच्या मार्फत. जर लोकांनी ऐकलं नाही, लोकांनी पोलिसांचं ऐकलं नाही तर गुंड्यांना पाठवतात आपली घरं खाली करायला. पण ह्या बिल्डरांना, त्यांच्या गुंड्यांना आणि ते जे बुलडोजर पाठवायला लागलेत ना हल्ली, त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही युपीचा बुलडोजर पॅटर्न महाराष्ट्रामध्ये वापरायचा प्रयत्न केला, जर तुम्ही युपीचा योगी आदित्यनाथचा बुलडोजर महाराष्ट्रामध्ये आणून इकडच्या दलितांच्या आणि मुसलमानांच्या वस्त्यांवरती चालवायचा प्रयत्न केला तर हेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सर्वात पहिले ते बुलडोजर फोडतील, JCB फोडतील आणि त्याच बुलडोजर मध्ये तुम्हाला टाकून परत युपीला पाठवायचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नक्की करतील, हे तुम्ही ठामपणाने समजून घ्या. आणि जे इकडे गाव गुंडे आहेत, जे बिल्डरांच्या पैशावरती जगतात, त्यांना एक गोष्ट सांगतो, हम शराफत से है इसलिए तुम अभी तक हो. आमच्या इतका मोठा गुंडा या मुंबईमध्ये नाही. जर आम्ही गुंडागर्दीवरती उतरलो ना तर तुम्हाला मुंबईमध्ये लपायला जागा नाही राहणार, एवढं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की आज वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांची घरं वाचवण्यासाठी आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांच्या घराला मीटर, इलेक्ट्रिसिटीचा मीटर, तो मीटर तुमच्या नावावर करणं,
तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देणं आणि जन्म दाखले देणं हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सर्वात पहिले करतील. आणि जन्माचा दाखला आला, इलेक्ट्रिसिटीचं मीटर आलं आणि प्रॉपर्टीचं कार्ड आलं तर कोणाचा बापही तुम्हाला तुमच्या घरात हलवू नाही शकणार. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून, पण हेच बोलत असताना हे समजून घ्या की हे महत्वाचं काय. कारण जन्माचा दाखला झाला, इलेक्ट्रिसिटीचं मीटर नावावरती करून घेणं झालं किंवा प्रॉपर्टी कार्ड बनवून घेणं झालं तर हे सगळे 3 कामं कुठे करून मिळतात? महानगरपालिकेमध्ये. आणि मग जर आपला माणूस महानगरपालिकेमध्ये असला तर 2 मिनिटात कामं होणार. म्हणून आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस आपल्याला पाठवायचं गरजेचं. आणि आपल्या समोर जी लोक उभी आहेत त्यांचं राजकारण सुद्धा समजून घ्या. एका बाजूला भाजप आणि शिंदे गट हे हिंदुत्वाची ठेकेदारी करतात. त्यांना ठेका दिलाय का आपण हिंदुत्वाचा? तरी स्वयंघोषित ठेकेदारी करायला लागली. आणि आता मार्केटमध्ये नवीन ठेकेदार आले, मराठी भाषेचे ठेकेदार, ठाकरे ठेकेदार, ब्रँड ठेकेदार मराठी भाषेची ठेकेदारी करायला लागले. आता मला सांगा, आपण सर्व मराठी आहोत, मराठीमध्ये बोलतो. तुम्हाला कुठेतरी वाटतं मराठी भाषा धोक्यात आहे? किंवा या ठाकरेंना कोणी ठेका दिला मराठी भाषा वाचवण्याचा? नाही. आणि दुसऱ्या बाजूला यांचं गंमत समजून घ्या. आज या दोन्ही भावांचे पक्ष संपत आलेले, म्हणून त्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागा करून स्वतःचा पक्ष वाचवण्याचं काम केलं. मराठी धोक्यात नाहीये, शिवसेना, उबाटा आणि मनसे धोक्यात आहे, म्हणून मराठी माणसाची अस्मिता जागवलेली आहे. हे आपण सर्वांनी समजून घ्या. आणि जर बोलायचं तर मी डायरेक्ट बोलतो. आपल्या सर्वांना माहिती असेल की गेल्या 25 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये महागाई वाढली, भाडं वाढलं, सोय सुविधा उपलब्ध नव्हत्या, म्हणून मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर हद्दपार झाला. बरोबर? मीरा भायंदर, वसई विरार, नाला सोपारा, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणूस गेल्या 25 वर्षात स्थलांतर झाला, हद्द बाहेर झाला. बरोबर? आता गेले 25 वर्ष महानगरपालिकेची सत्ता कोणाची होती? शिवसेनाची. अरे मग जर तुमच्याकडे सत्ता असताना मराठी माणूस हद्दपार झाला असेल तर तेव्हा 25 वर्ष काय झक मारत बसलेला? गेली 25 वर्ष ह्यांच्याकडे महानगरपालिकेची सत्ता होती, त्याच तुमच्याच काळावधीमध्ये मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर हद्दपार झाला. आणि एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी किंवा आदित्य ठाकरेंनी किंवा त्यांचा जो भोपू आहे संजय राऊत नावाचा, त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगावी की गेल्या 25 वर्षामध्ये जेव्हा शिवसेनेकडे सत्ता होती तेव्हा तुम्ही एकही मराठी कॉन्ट्रॅक्टर उभा केला का? एकही मराठी सब कॉन्ट्रॅक्टर उभा केला का? एकही मराठी शाळा चालू केली का? किंवा एकही मराठी उद्योगपती उभा करू शकलात का? एकही मराठी बिल्डर तुम्ही सुरू करू शकलात का? नाही. तुमच्याकडे 25 वर्ष जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले सिंध्यांना, मारवाड्यांना, गुजरात्यांना. आज तुमचा पक्ष संपायला निघाला तर तुम्हाला मराठी अस्मिता आठवते. मराठी माणूस इतका मूर्ख नाही. मराठी माणूस तुम्हाला या निवडणुकीमध्ये हद्द पार केल्याशिवाय राहणार नाही, हे ठाकरेंना या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सांगितलं. आणि दुसऱ्या बाजूला मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या सर्वांना आठवत असेल 2019 मध्ये आदित्य ठाकरे हे वरळीमधनं विधानसभेसाठी उभे होते. बरोबर? तेव्हा अख्ख्या वरळीमध्ये बॅनर लागला होता. काय लागला होता बॅनर? केम शो वरली. काय? केम शो वरळी. माझी मराठी कच्ची असेल, मला माफ करा. मी अकोल्यावर येतो, लांब येतो, माझी मराठी कच्ची असेल. पण केम शो मराठीत येतं का? कुठली भाषा आहे? लोकांची मतं हवी होती. दुसऱ्या बाजूला तुम्हाला जेव्हा तमिळनाडूच्या लोकांची मतं हवी होती आणि तमिळ भाषिक लोकांची मतं हवी होती तेव्हा आदित्य ठाकरे लुंगी नेसून स्टेजवरती आले. बघितलं असेल आपण सगळ्यांनी. यांचेच आजोबा म्हणाले होते लुंगी भगाव पुंगी बजाव. मग आता यांच्या आजोबाचं ऐकायचं
आणि नातवाचीच लुंगी बघवायची आणि गुंगी वाजवायची. अरे पक्षाचं नाही तरी आजोबाचे व्हा. आणि एक गोष्ट समजून घ्या, यांना गुजरात्यांची मतं हवी असतात तेव्हा केमचो वरळी येते. जेव्हा यांना तमिळनाडूच्या लोकांची मतं हवी असतात तेव्हा लुंगी बाहेर निघते. आणि आता मराठी माणसाची मतं हवी तर बरोबर मराठी माणसाची अस्मिता आठवते. पण हा जुमला आहे, ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी फसू नका. कारण जेव्हा ह्यांच्याकडे सत्ता होती तेव्हा ह्यांनी मराठी माणसासाठी काही केलं नाही. आणि ह्यांचा पक्ष संपायला निघाला तर यांना मराठी माणसाची अस्मिता आठवते. या खोटारडेपणामध्ये आणि थापेबाजीमध्ये आपण सर्व फसू नका, हेच मी आपल्याला इथे सांगायला आलो. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या तमाम आंबेडकरवादी बंधूंना, शाहू फुले आंबेडकरवादी मतदारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला बोधमांगे कुटुंब आठवतं? मराठी होते ते, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणारे, त्यांच्या घरातल्या बायकांवरती बलात्कार करणारे, गँग रेप करणारे, त्यांचे मॉब लिंचिंग करणारे ही मराठी होते. भीमा कोरेगाव मध्ये ज्या आंबेडकरवाद्यांनी मार खाल्ला ते मराठी होते. आणि त्यांच्यावरती हल्ला करणारे मनोहर भिडे आणि त्यांचे गुंडे सुद्धा मराठी होते. आता नुकताच नांदेडमध्ये प्रेम विवाह प्रकरणामध्ये एका मुलाची मृत्यू झाली, सक्षम ताटे, तो मराठी होता. त्याच्यावरती हल्ला करणारी लोक सुद्धा मराठी होते. अक्षय भालेराव वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता, त्याच्या गावामध्ये पहिली जयंती काढली म्हणून त्याला तिकडच्या गावगुंड्यांनी मारलं, तो मराठी होता. त्याला मारणारे सुद्धा मराठी होते. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा मराठी अमराठीचा आपला वाद नाहीये. यांचा मराठीवाद दुय्यम आहे, यांचा जातीवाद प्रथम आहे आणि यांचा जातीवाद नेहमी आड येणार आहे. म्हणून तुम्ही मराठी भाषेच्या बोलीच्या मध्ये आड नका येऊ. आज मराठी भाषेच्या बाका करतील, उद्या मतं गेल्यानंतर यांचा जातीवाद बरोबर समोर येईल. म्हणून तुम्ही या जुमल्यामध्ये फसू नका. आपलं लक्ष हे भारत देशामधलं, महाराष्ट्रामधलं जात व्यवस्था नष्ट करून एक समान सोसायटी उभी करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचा भारत उभं करणं आहे. ह्या भाषावादामध्ये तुम्ही फसू नका मित्रांनो. आणि यांच्याच बद्दल सांगायचं गेलं, गोष्ट सांगा की आपल्यापैकी किती लोक 6 डिसेंबरला अभिवादन करायला चैत्यभूमीवर जातात? हात वर करून दाखवा. सगळेच जातात. आता नुसतं आठवण करा, 5 डिसेंबरला राहते, 4 डिसेंबरला राहणारे श्रीमंत कोठी बंगल्यातली लोक स्वतःच्या घरांना, खिडक्यांना टाळं लावून, खिडक्या लावून, कुंड्या लावून, कुलप लावून महाबळेश्वरला, माथेरानला आणि लोणावळ्याला पळून जातात की नाही जात? का जातात? आपल्याला बघू. मोठ्या संख्येत आंबेडकरवादी लोक तिकडे येतात म्हणून ते तिकडे जातात. आणि काय म्हणतात ही लोक की हे जातीवाद, हे खालच्या जातीची लोक येतात, ही दलित लोक घाणेरडी असतात, ही बहुजन लोक खूप घाणेरडी असतात, आमच्या एरियामध्ये येऊन प्रदूषण करून जातात. म्हणून हे शिवाजी पार्कामधल्या परिसरामधली लोक स्वतःच्या घराला टाळं कुलप लावून 6 डिसेंबरच्या वेळेस जातात. हा यांचा जातीवाद नाहीये का? आता मला एक गोष्ट सांगा, शिवाजी पार्काला लागून कोणाचा बंगला आहे? तिकडे राहणारी जी शिवाजी पार्काच्या परिसरातली लोक आहेत ती युपी बिहारची आहेत, तमिळनाडू, हैदराबाद, केरळची आहेत किंवा मणिपूर, नागालँडची आहेत? कुठली आहेत लोक? महाराष्ट्रीयन आहेत. नाव घेऊन बोला, महाराष्ट्रीयन बामटे. आणि त्या बामट्यांना आपण चालत नाही म्हणून ते स्वतःच्या घराला दारा खिडक्या बंद करून लोणावळ्याला निघून जातात. आणि आज आपण एक समजून घ्या, आपण मराठी होतो, बाबासाहेब आंबेडकर मराठी होते, इतके सगळे मराठी लोक मराठी माणसालाच अभिवादन करायला जात असताना हे जातीवादी लोक स्वतःच्या घराला कुलप लावून पळून का जातात? मग तेव्हा त्यांना मराठी अस्मिता इतकी आपुलकीची असते तर भीम अनुयायांचं स्वागत करायला, आंबेडकरवाद्यांचं स्वागत करायला उभे का नाही राहत? म्हणून मी आपल्याला म्हणतो की या जातीवादाच्या मुद्द्यामध्ये अडकू नका. आणि दुसऱ्यांना, याच राज ठाकरेच्या काकांनी, याच उद्धव ठाकरेच्या वडिलांनी एक वक्तव्य केलं होतं की ह्यांच्या घरात नाही पीठ पण यांना पाहिजे विद्यापीठ. ते कोणाच्या विरुद्ध केलं होतं? आपल्या विरुद्ध, औरंगाबाद मधल्या, मराठवाड्यामधल्या आंबेडकरवाद्यांविरुद्ध. आता ही लोक मराठी नव्हती का? मराठीच होती. कुठल्या भाषेत वक्तव्य केलं होतं? मराठी भाषेतच केलं होतं. आता ह्यांचा जातीवाद आपण समजून घ्या. यांचा पक्ष
मरायला टेकलाय. यांचा पक्ष ऑक्सिजनवरती आहे, यांचा पक्ष कोमात आहे. म्हणून आज यांना मराठी माणसाची अस्मिता जागी करून मतं मागायची वेळ आलेली आहे. पण आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की जातीवादी वृत्ती कधी संपत नाही. जातीवादी वृत्ती कधी संपत नाही. आज यांनी मराठी भाषेचा आव आणला असेल तरी ह्यांची जातीवाद यांच्या मनामध्ये, आणि आपण या जातीवाद्यांना मतदान देणार का? आपण या जातीवाद्यांना मदत करणार का? आणि म्हणून अजून एक गोष्ट समजून घ्या की जर हे शिवसेना आणि मनसेवाले आपल्या एरियामध्ये प्रचाराला आले तर त्यांना एक गोष्ट ठामपणे म्हणा की आम्ही तुमच्या बापाचं खात नाही. आज आमच्या घरामध्ये पीठ आहे आणि औरंगाबादचं विद्यापीठ आमच्या बापाच्या नावावर आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाताना एवढंच सांगतो की या भाषेच्या ठेकेदारांमध्ये आणि या धर्माच्या ठेकेदारांमध्ये आपण बिलकुल अडकू नका. आज आपल्या कामाचे, हक्काचे काँग्रेस पार्टीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येण्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ज्योती स्वप्नील वाघमारे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि ह्या वॉर्डमधनं, या लालडोंगर चिखलवाडी परिसरामधनं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून देऊन आपला एक नगरसेवक निवडून द्या. आणि आपली निशाणी काय? आपली निशाणी काय? आपली निशाणी काय? बीजेपी की छाती पर गैस सिलेंडर, आरएसएस की छाती पर वंचितों का सिलेंडर, मनुवाद की छाती पर वंचितों का सिलेंडर, और 16 तारीख को बीएमसी पर लहराएगा वंचितों का सिलेंडर. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी, विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा जीतेगा भाई, जीतेगा, जीतेगा भाई, जीतेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. बाबासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. जय 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 भीम. धन्यवाद सुधाकर साहेब. यानंतर काँग्रेस पार्टीतर्फे काँग्रेस